जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात घडली आहे। आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। कल्पना कदम असं जीवन संपवलेल्या महिलेचं नाव आहे। 20 वर्षांपूर्वी कल्पना हिचं लग्न संदीप याच्याशी झालं। सुभाष टेकडी गुरुनानक शाळेशेजारी कल्पना ही राहते। काही कारणास्तव कल्पना हिचे पती कुटुंबापासून गावी राहतात। तसेच उल्हासनगर येथील घर कल्पनाच्या दिराच्या नावे आहे। दीर आणि तिचे सासरच्या मंडळीने कल्पना नाही तिच्या मुलांचा छळ सुरू केला। लाईट बंद करणं, त्यांना अंधारात ठेवणं, मुलाबाळांना मारहाण, दमदाटी करणं या सर्व जाचाला कंटाळून अखेर आज कल्पना हिने टोकाचं पाऊल उचलून जीवनलीला संपवली आहे। आता या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतात। माझं नाव प्रतीक्षा कदम। माझ्या मम्मीला यांनी लय टॉर्चर केलं, आमची लाईट कापले। माझ्या मम्मीने 7-8 दिवसापासून लय टेन्शन घेतलं। मला माझ्या मम्मीला मारायचे, ते लोक झगडे भांडणं झाले की माझ्या मम्मीला त्यांनी भाग पाडला आत्महत्या करायला। कोणी पाडलं? रणजित कदम, रेश्मा कदम आणि नीलम हुनवणे हे तिघं मेन आरोपी आहेत। तुझ्या मम्मीला काय टॉर्चर करायचे? माझ्या मम्मीला बोलायचे घर खाली कर, इथं राहू नको, असं तसं। काय होतं? त्यांना ते घर त्यांच्या नावावर आहे ना, तर मीटर कापला होता त्यांनी। मीटर कापला होता। माझा काका म्हणला ते मीटर माझ्या नावावर आहे। मग झगडे झाले, त्यांनी मीटर कापला। माझ्या मम्मीने जास्त टेन्शन घेतलं, त्याच्यामुळे माझ्या मम्मीने फाशी घेतली। आणि आज सकाळी पण शिवीगाळ केली माझ्या मम्मीला, घाण त्यांच्यामुळेच माझ्या मम्मीने फाशी घेतली। घरामध्ये कोण कोण राहत होतं? मी, माझा भाऊ आणि माझी मम्मी। टॉर्चर करणारे कोण कोण होते? रणजित कदम, रेश्मा कदम, नीलम हुनवणे। काय मग तुझी मागणी काय आता? त्यांना फाशी झाली पाहिजे, माझ्या मम्मीला न्याय भेटला पाहिजे, बस, बाकी काय नाही। आज पहाटे विठ्ठलवाडीच्या हद्दीमध्ये कल्पना कदम ही ताई आमच्या महात्मा फुले नगरमध्ये राहायला होती। तर त्यांच्या घरामध्ये 8 ते 10 वर्षापासून पूर्वीपासून वाद चालू होता। तर सारखे त्या मुलीला ते लोक टॉर्चर करायचे आणि तिला दमदाटी करायचे व मारहाण करायचे। तर ती वारंवार पोलीस स्टेशनला जायची, वारंवार सिनियर पीआयना अर्ज देऊन सांगायची। तरी देखील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये आता 2-3 दिवस पूर्वी तिने कायदेशीर अर्ज देऊन लेखी तक्रार केलेली आहे। जर पोलिसांनी योग्य कारवाई केली असती त्यांच्या विरुद्ध, तर आज ह्या मुलीचा जीव गेला नसता। आणि ह्याच्यात पोलिसांनी परत इन्व्हिटेशन करून त्यांना कडक एकदम शासन झालं पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि कट्टर शासन झालं पाहिजे, तरच या कदम परिवाराला न्याय भेटेल। आणि आम्ही सदैव या मुलीच्या मागे ठामपणे उभा आहेत। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।